येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. येशूचे नाव सामर्थ्यशाली आहे. येशूचे नाव शक्तिशाली आहे. येशूच्या नावामध्ये फार मोठं सामर्थ्य आहे. कारण देवाने आपल्या पुत्राला या जगामध्ये तेवढं सामर्थ्य देऊन पाठवलेलं आहे. सर्व अधिकार त्याला दिलेला आहे. मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 28 ओवी 18 मध्ये आम्ही वाचतो, प्रभू येशू म्हणत आहे, स्वर्गात आणि पृथ्वीवर सर्व अधिकार मला दिलेला आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशूला अधिकार देऊन, शक्ती देऊन, सामर्थ्य देऊन पित्या परमेश्वराने ह्या पृथ्वीवर पाठवले. आणि म्हणून ते नाव, येशूचं नाव शक्तिशाली नाव आहे, सामर्थ्यवान नाव आहे. त्या नावामध्ये शक्ती आहे. त्या नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे की तो आमच्या सर्व रोगापासून आम्हाला बरं करू शकतो. आम्हाला माहित आहे, बायबलमध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही पाहतो, येशूने आपल्या शक्ती सामर्थ्याने, येशूने आपल्या शक्ती सामर्थ्याने पुष्कळ लोकांना बरं केले. यरिकोच्या एका आंधळ्याने येशूच्या नावाने त्याने मोठ्याने ओरडून प्रार्थना केली, हे दाविदाच्या पुत्रा येशू माझ्यावर दया कर. दाविदाच्या पुत्रा येशू माझ्यावर दया कर म्हणून ज्या आंधळ्याने जोर जोराने ओरडून प्रार्थना केली, त्याच्यावर येशूने दया केली. म्हणजे येशूच्या नावाने जेव्हा आम्ही हाक मारतो, आमच्या जीवनामध्ये परिवर्तन होते, आमच्या विश्वासामध्ये वृद्धी येते. आम्हाला येशूच्या नावाने शक्ती मिळते. येशूच्या नावामध्ये शक्ती आहे. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. येशूच्या नावामध्ये अधिकार आहे. येशूच्या नावामध्ये सर्व चमत्कार होतात. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला माहित आहे की देवाने आपल्या पुत्राला मनुष्य बनवून या जगात पाठवलं. तो मनुष्य बनून एक बलहीन मनुष्य जरूर झाला. तो मनुष्य बलहीन मनुष्याचं रूप त्याने जरूर घेतलं, परंतु त्याच्यामध्ये दैवी शक्ती सामर्थ्य तेवढीच आहे. आम्हाला माहित आहे, आम्ही मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 1 ओवी 20 पासून वाचतो. त्याच्यामध्ये आम्हाला प्रभूचे सामर्थ्य समजते. प्रभूच्या दूताने त्याला स्वप्नात दर्शन देऊन म्हटले, योसेफा, दाविदाच्या पुत्रा, तू मरियेचा आपली पत्नी म्हणून स्वीकार करण्यास अनमान करू नकोस, कारण तिच्या पोटी जो गर्भ आहे तो पवित्र आत्म्यापासून आहे. तिला पुत्र होईल आणि त्याचे नाव तू येशू असे ठेव, कारण तोच आपल्या प्रजेला त्याच्या पापापासून तारील. प्रिय बंधू आणि भगिनीनो, तो तारणारा आहे. त्याचे नाव तू येशू ठेव असं देवदूताने येशूला सांगितलं. देवदूताने येशूला सांगितलं की त्याचं नाव तू येशू ठेव. देवदूताने योसेफाला सांगितलं की त्याचं नाव तू येशू असं ठेव, आणि तो आपल्या प्रजेला तारणारा होईल. तो प्रजेचे तारण करेल. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्ही लूक अध्याय 2 ओवी 11 पासून वाचतो. जेव्हा येशूचा जन्म गाईच्या गोट्यामध्ये झाला आणि सर्वात प्रथम देवदूताने येशूच्या जन्माची वार्ता धनगराला, मेंढपाळाला, जे धनगर आपल्या मेंढराची राखण करत होते, जंगलामध्ये होते, त्याच्याकडे जाऊन देवदूताने त्यांना संदेश देताना असं म्हटलं. आम्ही वाचतो लूक अध्याय 2 ओवी 11 पासून, त्यांना संदेश देताना म्हटलं,
तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावात तारणारा जन्मला आहे. तुमच्यासाठी आज दाविदाच्या गावामध्ये तारणारा जन्मला आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, खरोखर येशू जन्मला आणि ह्या जगाचा तारणारा, या जगाचा तारक या जगात आला, मनुष्य बनून आला आणि त्याचे नाव परमेश्वरानं ठरवून ठेवलं की त्याचं नाव येशू ठेवाल. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्हाला माहित आहे येशू ह्या नावामध्ये फार शक्ती आहे, सामर्थ्य आहे आणि तो शक्तिमान आहे. आणि त्या शक्तिमान नावामध्ये आमचं सामर्थ्य किंवा आमचं भविष्य आहे की आमची उन्नती आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्हाला हे नाव मिळालं फार फार आमच्यासाठी एक कृपा आहे, देवाची कृपा आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्ही या नावाचा जेवढा आपण उच्चार करू, जेवढा उच्चार करून त्याच्या नावाची स्तुती करू, गौरव करू, त्याच्या नावाने त्याला हाक मारू, तेवढं आमच्या जीवनामध्ये त्याचा आशीर्वाद येणार, त्याची कृपा आमच्या जीवनामध्ये येणार. येशू आपल्या नावाने आम्हाला तारणार. येशूच्या नावामध्ये आमची मुक्ती आहे. आम्ही प्रेषितांचे कृत्य अध्याय 16:31 मध्ये वाचतो, येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे तारण होईल. येशूवर विश्वास ठेव म्हणजे तुझे आणि तुझ्या कुटुंबाचे तारण होईल. जेव्हा आम्ही येशूवर विश्वास ठेवतो, येशूच्या नावावर विश्वास ठेवतो, येशूच्या नावाचा उपयोग करतो, येशूच्या नावाचे आम्ही स्तुती करतो, भजन गातो, आम्ही त्याचा गौरव करतो, तेव्हा आमचे तारण होते. आमच्यामध्ये जे वाईट आहे ते दूर होते. आम्हाला शक्ती मिळते. येशूच्या नावामध्ये आम्हाला शक्ती मिळते, कारण त्या नावामध्ये शक्ती आहे. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 16 ओवी 23 पासून आम्ही वाचतो. 23 पासून आम्ही वाचतो. त्याच्यामध्ये आम्हाला येशूचे सामर्थ्य आम्हाला समजून येते. मी तुम्हाला खचित सांगतो, तुम्ही पित्याजवळ काही मागाल तर तो ते तुम्हाला माझ्या नावाने देईल. तुम्ही पित्याजवळ जे काही मागाल, पिता माझ्या नावाने तुम्हाला देईल. तुम्ही अजून माझ्या नावाने काही मागितले नाही, मागा म्हणजे तुम्हाला मिळेल, ह्यासाठी की तुमचा आनंद परिपूर्ण व्हावा. येशू सांगत आहे, तुम्ही माझ्या नावाने पित्याजवळ जे काही मागाल ते तुम्हाला देईल. माझ्या नावाने पित्याजवळ तुम्ही जे काही मागाल ते तुम्हाला देईल. आम्ही योहानाचे शुभवर्तमान अध्याय 14:14 मध्ये परत वाचतो. प्रभू येशू स्वतः म्हणत आहेत, तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ जे काही मागाल ते मी तुमच्यासाठी करीन. प्रभू येशू आम्हाला सांगत आहे, माझ्या नावाने तुम्ही जे काही मागाल ते मी करीन. म्हणजे येशूच्या नावामध्ये शक्ती आहे. येशूच्या नावाने आम्ही जेव्हा प्रार्थना करतो, देव आम्हाला कृपेने भरून टाकते. आमच्या जीवनामध्ये ज्या आवश्यक गोष्टी आहेत ते पूर्ण करते. आम्हाला माहित आहे, पेत्र आणि योहान एकदा मंदिरात जात असताना, आम्ही वाचतो प्रेषितांचे कृत्य अध्याय 3 ओवी 1 पासून, पेत्र व योहान हे तिसऱ्या प्रहरी प्रार्थनेच्या वेळेस वरती मंदिरात जात होते. तेव्हा जन्मापासून पांगळा असलेला कोणी एक माणूस होता. त्याला मंदिरात जाणाऱ्या जवळ भीक मागण्यासाठी बनवून दररोज उचलून मंदिराच्या सुंदर नावाच्या दरवाजाजवळ ठेवीत असत. पेत्र व योहान हे मंदिरात जात आहेत असे पाहून त्याने भीक मागितली. तेव्हा पेत्र व योहान यांनी त्याच्याकडे निरखून पाहिले आणि पेत्र म्हणाला, आम्हाकडे पहा. तेव्हा त्याच्यापासून काहीतरी मिळेल ह्या अपेक्षेने त्याने त्याच्याकडे लक्ष लावले. मग पेत्र म्हणाला,
माझ्याजवळ सोने रुपे काही नाही, पण जे आहे ते तुला देतो. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने चालू लाग. आणि त्याने त्याचा उजवा हात धरून त्याला उठवले. तेव्हा त्याची पावले व घोटे त्यात तात्काळ बळ आले. प्रिय बंधू आणि भगिनीनो, पेत्राने येशूच्या नावाचा उच्चार केला. पेत्राने म्हटलं की तुला देण्यासाठी माझ्याजवळ सोने रुपे चांदी काहीच नाही, परंतु माझ्याजवळ जे आहे ते मी तुला देतो. सर्वसाधारण माणसाला महत्वाचं काय आहे हे आपण ओळखलं पाहिजे. तो माणूस, तो लंगडा माणूस लोकांकडून पैसा गोळा करण्यासाठी भीक मागून, म्हणजे पैसा त्याच्या उपजीविकेसाठी पैसा जमा करण्यासाठी तो तिथं बसलेला होता. आणि त्या आशेने पेत्रा आणि योहानाकडे त्या आशेने त्यांनी त्याच्याकडे पाहिलं. त्याची आशा कोणती होती? त्यांच्याकडून मला काहीतरी मिळेल, पैसा मिळेल, सोनं मिळेल किंवा काही मिळेल, पैसा मिळेल, त्याच्या उपजीविकेसाठी काहीतरी मिळेल, असं त्यांनी मनात धरून त्याच्याकडे पाहिलं. तेव्हा पेत्राने म्हटलं, माझ्याजवळ सोने रुपे चांदी काहीच नाही आहे. तुला देण्यासाठी सोने नाही, तुझ्या मनामध्ये जे इच्छा आहे ते माझ्यामध्ये काहीच नाही, माझ्याजवळ काहीच नाही, परंतु जे माझ्याजवळ आहे ते मी तुला देतो. जे माझ्याजवळ आहे ते मी तुला देतो. आणि त्याने म्हटलं, नासोरी येशू ख्रिस्ताच्या नावाने उठ आणि चालू लाग. आणि त्याचा हात धरून त्याला उचलले आणि तो उठून चालू लागला. येशूच्या नावामध्ये शक्ती आहे. आणि हे पेत्राला माहित होतं की सोने रुपे चांदी याच्यापेक्षा कितीतरी पटीने मौल्यवान येशूचं नाव आहे. येशूच्या नावाची बराबरी या जगात कोणती वस्तू करत नाही. सोने करत नाही, रुपये करत नाही, चांदी करत नाही, किंवा कोणतीही हिरा मोती काहीच येशूच्या नावाची बराबरी करू शकत नाही. येशूच्या नावाने सर्व काही होते. विश्वासाने घेतलेलं येशू नाव आम्हाला मुक्ती देते. विश्वासाने आम्ही जेव्हा येशूच्या नावाने प्रभूचा धावा करतो, त्याच्याकडे मागतो, देव आम्हाला त्याच्या कृपेने भरून देते. कारण पित्या परमेश्वराने ते नाव, सामर्थ्यवान नाव आमच्यासाठी दिलेलं आहे. आणि आम्हाला त्या सामर्थ्यवान नावाने आज कृपा मिळते. देवाने तेवढं सामर्थ्य देऊन त्याला पाठवलेलं आहे. देवाने त्या नावामध्ये सामर्थ्य देऊन पाठवलेलं आहे. त्या नावामध्ये एवढं सामर्थ्य आहे की जो कोणी त्याचं नाव उच्चारतो त्याला सुख मिळते, चमत्कार घडते, आशीर्वाद मिळते, त्याचे काम पूर्ण होतात, त्याच्या जीवनातली प्रत्येक उणीव दूर होते. पुष्कळ लोकांनी येशूच्या नावाने मुक्ती प्राप्त करून घेतलेली आहे. येशूच्या नावाने चमत्कार पाहिलेला आहे. येशूच्या नावाने शक्ती त्यांना मिळालेली आहे. कारण ते नाव पित्या परमेश्वरानं एक शक्तिशाली नाव बनवलेलं आहे. ते नाव शक्तिशाली नाव, त्याचं नाव किती शक्तिशाली आहे. आपण फिलिप्पीकरास अध्याय 2 याच्यामध्ये आम्ही पाहतो. फिलिप्पीकरास अध्याय 2 ओवी 9 पासून आम्ही वाचतो, ह्यामुळे देवाने त्याला अत्युच्च केले आणि सर्व नावापेक्षा जे श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. सर्व नावापेक्षा श्रेष्ठ नाव ते त्याला दिले. ह्यात हेतू हा की स्वर्गात, पृथ्वीवर व पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा. प्रत्येक गुडघा स्वर्गात, पृथ्वीवर आणि आकाशात, स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वी खाली प्रत्येक गुडघा येशूच्या नावाने टेकला जावा
आणि देवपित्याच्या गौरवासाठी प्रत्येक जिभेने येशू ख्रिस्त हा प्रभू आहे असे कबूल करावे. येशू ख्रिस्त आहे हे कबूल करावे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, हे सामर्थ्य, हा अधिकार, हे वैभव पित्या परमेश्वराने येशूला देऊन पाठवलेला आहे. आणि म्हणून त्याच्या नावामध्ये शक्ती आहे, त्याच्या नावामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे. त्याच्या नावाने आम्हाला सर्व काही मिळते, त्याच्या नावाने आम्हाला मुक्ती मिळते. कारण तो मुक्ती देण्यासाठी आला, तो आम्हाला जीवन देण्यासाठी आला. आम्हाला जीवन देण्यासाठी आपलं एक महान शक्तिशाली नाव घेऊन तो आला. येशूचं नाव आमच्या प्रत्येक रोगाची औषध आहे. येशूचं नाव प्रत्येक अशांत कुटुंबाची शांती आहे. येशूचं नाव प्रत्येक दुःखामध्ये असलेल्या लोकांसाठी आनंद आहे. येशूच्या नावाने आम्हाला सर्व काही मिळते. येशूच्या नावाने जेव्हा आम्ही प्रार्थना करतो, त्याची स्तुती करतो, गौरव करतो, देवाची कृपा आमच्यामध्ये येते. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशूच्या नावाने आम्ही प्रार्थना केल्याने आम्हाला शक्ती मिळते, आमचे कार्य पूर्ण होते. येशूचं नाव आमच्या जीवनामध्ये, आमच्या हृदयामध्ये सदैव राहिल्याने आम्हाला कृपा मिळते. म्हणून आम्ही प्रत्येक जण आमची ही प्रार्थना बनवून टाकलं पाहिजे की येशू माझ्यावर दया कर. येशू, जेवढ्या वेळ आम्ही येशूचं नाव घेतो त्या प्रत्येक वेळेस येशूचे सामर्थ्य आमच्यामध्ये येते. येशूच्या नावामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे, येशूच्या नावामध्ये कृपा आहे. आणि म्हणून आम्ही येशूच्या नावाने प्रार्थना केली पाहिजे. येशूचं नाव घेऊन प्रार्थना केलं पाहिजे. येशूच्या नावाने आपण दुसऱ्यांना साक्ष दिली पाहिजे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, मी माझ्या जीवनातली एक साक्ष तुम्हाला सांगतोय, फार महत्वाची आणि फार एक शक्तिशाली एक साक्ष आहे. ते येशूच्या नावाने झालेली आहे. मी एकदा माझ्या एका सोबत्यासह मी जेव्हा मूल ह्या पॅरिशमध्ये होतो, मूल ह्या पॅरिशमध्ये मी कार्यरत होतो, तेव्हा मूल पासून बल्लारशाला आम्ही एकदा गेलो. आणि पावसाचे दिवस होते. पावसाच्या दिवसामध्ये थोडा पाऊस येत होता आणि आम्ही आमच्या काहीतरी कामासाठी बल्लारशाला गेलो. आमचं काम झालं. काम झाल्यानंतर आम्ही वापस येऊ लागलो आणि अचानक आमच्या मनामध्ये असा विचार आला की आम्ही आलेल्या रस्त्यानं वापस न जाता दुसरा एक मार्ग घेऊ. तो मार्ग काही आम्हाला, त्या मार्गाने काही आम्हाला काम वगैरे नव्हतं. त्या मार्गाने आम्हाला काही विशेष काही शॉर्टकटही नाही. परंतु असा विचार आमच्यामध्ये आला की आज आम्ही ह्या दुसऱ्या मार्गाने जाऊया. कदाचित कधी कधी आम्ही काय करतो, शॉर्टकट आहे म्हणून जातो किंवा नाहीतर काहीतरी काम आहे म्हणून जातो, परंतु तसं काहीच नव्हतं. आणि आम्ही त्या मार्गाने, दुसऱ्या मार्गाने जायला निघालो. पुष्कळ दूरपर्यंत आम्ही गेलो आणि गेल्यानंतर जाता जाता एका गावामध्ये आम्ही पोहोचलो. त्या गावाचं नाव आहे कसरगट्टा. त्या कसरगट्टा या गावामध्ये पोहोचल्यानंतर थोडा पाऊस येत होता, रस्त्यामध्ये चिखल होतं आणि वातावरण तेवढं काही चांगलं नव्हतं. तरी असं जाता जाता कसरगट्टा या गावामध्ये आल्यानंतर माझ्यासोबत एक जो व्यक्ती होता त्याचं नाव सेवाकर. त्याने मला म्हटलं, अचानक त्या गावाचं नाव आठवल्याबरोबर, त्याच्याही मनामध्ये काही असं सांगायचं पहिल्यापासून काही नियोजन नव्हतं, परंतु त्या गावाचं नाव आठवल्याबरोबर, ह्या गावामध्ये आम्ही प्रवेश केल्याबरोबर त्याला एक गोष्ट आठवली आणि त्यांनी मला म्हटलं, फादरजी, ह्या गावामध्ये एक मुलगी सिरियस आहे. ह्या गावामध्ये एक मुलगी सिरियस आहे. मी म्हटलं, तुला कसं माहित? तो म्हणाला,
सेवाकरच्या गावाचं नाव चेकबेंबाड. चेकबेंबाडच्या सेवाकरच्या घराच्या बाजूला यांचे शेजारी ते आज सकाळी कसरगट्ट्याला गेले. कशासाठी? की एक मुलगी म्हणजे त्यांचे नातेवाईक सिरियस आहे. सिरियस होती म्हणजे आता मरण पावली माहीत नाही, कुठपर्यंत तिचा आजार वाढला ते माहीत नाही, परंतु ते आले म्हणून आम्हाला माहीत आहे. तेवढंच. त्याच्या मनामध्ये दुसरा काही उद्देश नव्हता. बोलता बोलता एक गोष्ट म्हणून त्यांनी सांगायचं म्हणून त्यांनी सांगितलं. परंतु त्याने मला सांगितल्याबरोबर आम्ही त्या गावामध्ये असल्यानंतर मग मला म्हटलं, अरे मग मरण पावली का? तुला खात्री आहे का? तिचं घर कुठं आहे? असं विचारल्यानंतर त्याला मग म्हटलं का नाही नाही फादरजी मी असंच म्हटलो का, तेवढं काही सिरियस नाही, आता माहित नाही, माझ्या आठवलं म्हणून सांगितलं, तसं काही नाही. म्हणजे त्यालाही मग थोडंसं असं वाटलं का फादर थोडंसं सिरियस घेत आहे. मी म्हटलं नाही तसं नाही. आता आम्ही अचानक या गावात आलो आणि या गावामध्ये आल्यानंतर आम्हाला ही गोष्ट आठवली, म्हणजे तिथपर्यंत जाऊन पाहणं बरं होईल. तर तो म्हणाला, फादरजी मला घर माहीत नाही, त्याचं नावही मला माहीत नाही आणि ते मुलीची परिस्थिती काय आहे आता तेही मला माहीत नाही. मी म्हटलं तुझ्या घरी फोन लाव आणि त्यांना विचार की परिस्थिती काय आहे, घर कुठं आहे, तिच्या वडिलाचं नाव काय. तर त्यांनी घरी फोन लावला आणि घरी फोन लावल्यानंतर घरून त्यांना माहिती मिळाली का त्या गावचं नाव आणि त्याच्या वडिलाचं नाव आणि मुलगी मरण पावली किंवा काही त्याचं काही तिला काही आयडिया नव्हती, परंतु त्या गावाचं नाव आणि तिच्या वडिलाचं नाव तिने सांगितलं. एवढं आम्हाला मिळाल्यानंतर आम्ही म्हटलं चला आम्ही या गावात आलो ना, आपण जाऊ भेटून पाहू कशी परिस्थिती आहे. तुला ओळखतात ना किंवा ओळखत नसेल तरी तुला माहीत आहे ना, तुझ्या शेजारचे लोक तिथं आहेत ना. तर मग त्यांनी मग मान्य केलं, ठीक आहे. त्यांनी मग माहिती झाल्यानुसार आम्ही त्या घराचं नाव तिच्या वडिलाचं नाव विचारत त्याच्या घरी गेलो. त्याच्या घरी गेल्यानंतर आम्हाला परिस्थिती एकदम गंभीर अशी वाटली, कारण सगळे पाहुणे मंडळी म्हणजे तिचे नातेवाईक जमलेले होते. मुलगी एकदम सिरियस होती. मुलगी फक्त 6 किंवा 7 वर्षाची मुलगी होती, लहान मुलगी होती आणि त्या मुलीचा प्रॉब्लेम काहीतरी गळ्यामध्ये दम दाटत आहे किंवा काहीतरी एक मोठा प्रश्न आहे. दवाखान्यामध्ये न्यायला त्यांच्याकडे पैसे नाही आणि पैसे नेऊनही मोठा खर्च करण्यासाठी त्यांना जमत नाही आणि मोठं खर्च करूनही डॉक्टर त्याची काही गॅरंटी देत नाही. म्हणून त्यांनी ठरवलं की तेवढं खर्च करून आपण कर्जबाजारी होण्यापेक्षा आपण आता शेवट काय होते ते आपण त्याचा वाट पाहावं म्हणून त्यांनी दवाखान्यातून घरी आणलेलं होतं. मी तिथे गेल्यानंतर त्यांना विचारलं काय झालं, कसं झालं, तर त्यांनी ही सगळा वृत्तांत मला सांगितला. नंतर मी माझ्या मला खूप दुःख झालं की सर्वजण आता काय वाट पाहत आहेत, आता ती फक्त मराठी वाट पाहत आहेत. त्यांनी काय म्हटलं, सकाळी 4 वाजता तिचा जीव गेलाच होता परंतु कशी तरी पुन्हा तिनं जीवनात आली, म्हणजे पुन्हा वाचला. म्हणजे फक्त धुकधुकी चालू आहे, फक्त श्वास चालू आहे, दुसरं काही नाही. 3-4 दिवसापासून काही खाल्लेलं नाही, पाणी पिले नाही, काही नाही, फक्त श्वास चालू आहे. बस आता जाणारच या इंतजारामध्ये वाट पाहत होते. मी माझ्या परीनं मला बरं नाही वाटलं. मी माझ्या परीनं इकडे तिकडे फोन केला, काही दवाखान्यामध्ये फोन केला, काही डॉक्टर लोकांना सांगितलं का अशी परिस्थिती आहे, एकदम परिस्थिती गंभीर आहे, यार काही करता येईल का. त्यांनी मला म्हटलं की फादर अशा सिरियस पेशंटला आणि त्या खेड्यातून आणताच काय होऊन जाईल, म्हणून तेवढं रिस्क घेणं बरोबर नाही आणि दवाखान्यात नेऊनही दवाखान्यामध्ये तिच्या लायक सोय आहे का याची काही खात्री नाही. आणि म्हणून मग तुम्ही तुम्ही इनिशिएटिव्ह घ्याल आणि मधातच काय होऊन जाईल तर मग तेही बरोबर नाही म्हणून त्यांनी सांगितलं. मग माझे उपाय हटले. मग काय करायचं, मग मी सुद्धा त्यांच्यासोबत बसलो, त्यांच्या बाजूला बसलो. तिथं परिस्थिती पहा, तिथं मला ओळखणारा कोणीच नव्हता.
मी फादर आहो हेही त्यांना माहीत नव्हतं, आणि मी प्रार्थना करतो हेही त्यांना माहीत नव्हतं. मी प्रार्थना करून ते बरी होईल याची त्यांना काही कल्पना नव्हती. मी त्यांच्यासोबत त्यांच्यासारखा एक बसलो, आणि बसल्यानंतर माझ्या बॅगमधून मी बायबल काढलो, रोसरी काढली हातात, क्रॉस घेतला आणि बसलो. आणि बसून मग मी मनातल्या मनात प्रार्थना करत होतो. मनातल्या मनात प्रार्थना करताना मी येशूला म्हटलं, येशू तू शक्तिशाली आहेस, तू महान आहेस, तुझ्या नावामध्ये शक्ती आहे, सामर्थ्य आहे, तू कोणत्याही रोग्याला तू बरं करू शकतेस. आणि तू मला इथं आणलंस, मला कशासाठी आणलंस हे मला माहित नाही. मी अचानक आलो, काही निर्णय नव्हता, काही निश्चय नव्हता, काही योजना नव्हती, काही नाही, आणि मी इथपर्यंत आलो. मी ह्या मुलीला तुझ्या हातामध्ये समर्पित करतो, कारण तुझं नाव शक्तिशाली आहे, तुझ्या नावामध्ये शक्ती आहे. मी तुझ्या नावाने प्रार्थना करतो. म्हणून ही प्रार्थना मी माझ्या मनामध्ये करत आहोत. आणि मी येशूला हेही सांगत होतो की येशू तू मला इथं कशासाठी आणलास, आणि ह्या ठिकाणी मी आता काय करू ते तू मला सांग. आणि तू मला इथं आणलास, या ठिकाणी मला इथपर्यंत आणलास, आणि मी आता काय करावं हे तू मला सांग. तेव्हा अशा विचारामध्ये मी प्रार्थना करत होतो, येशूचं नाव घेत होतो, येशूची स्तुती करू लागलो. येशूची स्तुती करता 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 येशूच्या नावाने प्रार्थना करत होतो. येशूला सांगितलं का येशू तुला सर्व काही शक्य आहे, तुला काहीच अशक्य नाही, तू काही करू शकतेस. आणि ह्या परिस्थितीला सांभाळण्यासाठी तू काहीतरी कर, तुझ्या नावाने इथे चमत्कार कर, असं मी म्हणत होतो. असं म्हणता 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 अचानक माझ्या तोंडातून एक शब्द निघाला, चला आपण प्रार्थना करू, चला आपण प्रार्थना करू. सर्वजण स्तब्ध होते, काही निशब्द बसलेले, आणि कोणाचा काही आवाज नव्हता. अशा वेळेस मी जोराने म्हटलो, चला आपण प्रार्थना करू. तेव्हा काही लोकांना नवल वाटलं की हे काय म्हणत आहेत. त्यांना माहित नाही की मी फादर आहोत, त्यांना माहित नाही की मी ख्रिस्ती आहोत, आणि हे म्हणतात प्रार्थना करू. प्रार्थना काय आहे? माझ्यासोबत होत असताना तो सेवाकर सुद्धा दचकून गेला. फादर म्हणतात प्रार्थना करू, इथं कोणी विश्वासू नाही. तरी पण तो माझ्यासोबत उठला, आणि मग आम्ही त्याच्या जवळ गेलो, बायबल खोललो आणि बायबल वाचलो, आणि त्या येशूची स्तुती करू लागलो. आम्ही येशूची स्तुती करू लागलो, त्या जवळ जाऊन येशूची स्तुती करू लागलो. येशूची स्तुती केल्यानंतर येशूची प्रार्थना केलो. येशूची प्रार्थना करून येशूला सांगितलं की येशू तूच तिला बरं करू शकते. तिच्यासाठी प्रार्थना केलो, तिला आशीर्वाद दिलो. आशीर्वाद देऊन तिच्या गळ्यामध्ये मी रोसरी टाकलो, आणि रोसरी टाकून प्रार्थना करून आशीर्वाद करून झाल्यानंतर पुन्हा एक माझ्या तोंडातून एक शब्द निघाला. पुन्हा एक माझ्या तोंडातून एक शब्द निघाला, ही मुलगी मरणार नाही, ही मुलगी मरणार नाही. पवित्र आत्म्यानं ते शब्द माझ्या तोंडातून बाहेर काढले, आणि तिथं बसलेले सर्वजण अचंबा करू लागले, नवल करू लागले की ते कालपासून तिच्या मरणाची वाट पाहत आहेत. आत्ता मरणार, आत्ता मरणार म्हणून ते सर्वजण वाट पाहून बसलेले आहेत. आणि हा व्यक्ती म्हणत आहे ही मुलगी मरणार नाही. परंतु त्या मुलीमध्ये काहीच फरक पडला नाही. आम्ही गेलो, प्रार्थना केलो, प्रार्थना करून रोसरी टाकून मी म्हटलो ही मरणार नाही, एवढं म्हणून मी वापस आलो. आम्ही वापस आलो, गाडीमध्ये बसलो, गाडीमध्ये बसून रोसरी करत तिच्या नावाची प्रार्थना करत ती मुलगी तशीच आहे. आम्ही वापस संतवाडीमध्ये मूलमध्ये आलो, आणि आमची संतवाडीमध्ये नेहमी संध्याकाळची प्रार्थना चालायची, आराधना चालायची. आणि आम्ही त्या दिवशी विशेष करून त्या दिवशी आम्ही आराधना केली. आराधनेमध्ये प्रार्थना केली, रोसरीची प्रार्थना केली, तिच्या नावानं प्रार्थना केली. आणि आराधना झाल्यानंतर आम्ही मिस्सा बलिदान चढवला, आणि मिस्सा बलिदानामध्ये त्या मुलीला समर्पित करून आम्ही प्रार्थना केलो. आणि त्या सगळ्या आमच्या ग्रुपमधल्या सर्व लोकांना आम्ही सांगितलं का आज अशा अशा प्रकारे आमच्या सोबत असं एक घटना घडली, आणि त्या मुलीच्या नावाने आम्ही प्रार्थना केलो. आणि मी येताना मी असं म्हणून आलो की ती मुलगी मरणार नाही. आणि मग असं सांगून सर्वजण प्रभूकडे प्रार्थना केलेत, आणि आम्ही सर्वांनी प्रार्थना केली. मिसा संपला, जेवण झालं, आणि आम्ही झोपण्यासाठी जिकडे तिकडे गेलो. आणि जेव्हा झोपण्यासाठी इकडे तिकडे गेल्यानंतर रात्री 9, 9:30, 10च्या दरम्यान मला एक फोन आला, आणि त्या फोनमध्ये एक जण म्हणत आहे फादर मुलगी उठून बसली,
मुलगी उठून बसली, तिनं पाणी पिलं, जेवण घेतली, मुलगी आता बरी आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. प्रिय बंधू आणि भगिनीनो, येशूच्या नावामध्ये चमत्कार घडला. आजही ती मुलगी जिवंत आहे. आजही ती मुलगी जिवंत आहे. येशूच्या नावाने प्रार्थना केल्याने चमत्कार होते. येशूच्या नावामध्ये शक्ती आहे. येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे. प्रिय बंधू आणि भगिनीनो, आम्हाला ते शक्ती अवगत करणे आहे. ती शक्ती अवगत करणे आहे. कशी अवगत होईल? आम्ही प्रार्थना केल्याने. प्रार्थना केल्याने आम्हाला माहित आहे, एखादी वस्तू ज्याच्यावर आम्ही जास्त मेहनत करतो, जेवढी जास्त मेहनत करतो तेवढं आम्हाला त्याची चमक येते. चमक येते. आम्ही एखाद्या लोखंडाला जेवढा आम्ही घासतो, जेव्हा घासतो 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 घासून घासून बहार, पहिलं लोखंड कसं दिसते? काळं काळं दिसते, काळं काळं दिसते. परंतु जेव्हा आम्ही लोखंड घासतो 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 घासू घासू काय होते? शेवटी ते एकदम चोपडे येते आणि ते चमकते. चमकते त्यामध्ये सफेद दिसू लागते, चांदीसारखं दिसू लागते, सफेद. का बरं? घासल्याने, मेहनत केल्याने. मेहनत केल्याने त्याच्या अंदर आहे ते सफेद, वरतून काळा आहे. ते काळ्या निघण्यासाठी आम्हाला घासा लागते, आम्हाला घासा लागते. तर त्याचप्रमाणे आम्हाला माहित आहे येशूमध्ये सामर्थ्य आहे. ते सामर्थ्य आमच्यामध्ये येण्यासाठी आम्हाला प्रार्थना करायला लागते. आम्हाला प्रार्थना करायला लागते. येशूच्या नावाने प्रार्थना करायला लागते. येशूचं आम्हाला गॅरंटी आहे, खात्री आहे की येशूच्या नावामध्ये चमत्कार घडते. येशूच्या नावामध्ये चमत्कार घडते. परंतु त्या नावामध्ये चमत्कार घडण्यासाठी माझा विश्वास तेवढा मजबूत झाला पाहिजे आणि मी त्या नावाने मनन चिंतन केलं पाहिजे. त्या नावाचं सामर्थ्य आमच्यामध्ये आलं पाहिजे. आणि जेव्हा आमचा विश्वास होईल आणि दृढ विश्वासाने आम्ही जेव्हा प्रार्थना करू, येशूच्या नावाने आम्ही जेव्हा प्रार्थना करू, तेवढं सामर्थ्य देव आम्हाला देते, प्रभू आम्हाला देते, येशू आम्हाला सामर्थ्य देते. आणि त्या सामर्थ्याने आम्ही जेव्हा कधी येशूच्या नावाने प्रार्थना करू, चमत्कार घडते. आमच्या जीवनातले सर्व दुःख संकट दूर होते. ज्या घरी येशूच्या नावाची प्रार्थना होते त्या घरी शैतान राहणार नाही. त्या घरी शैतान राहणार नाही. त्या घरी शैतान पडून जाणार. कारण आम्हाला माहित आहे, आम्ही वाचतो, आम्ही बायबलमध्ये आम्हाला मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 8 मध्ये आम्हाला येशूने शैतानाला त्या काढून टाकले आणि ते शैतान निघून गेलं. हे आम्ही सामर्थ्य पाहतो. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आम्हाला आज येशूच्या नावाचं सामर्थ्य समजलेलं आहे आणि त्या सामर्थ्य आम्ही आमच्या जीवनामध्ये अनुभव घेण्यासाठी प्रभू आम्हाला आमंत्रित करत आहे. मत्तयाचे शुभवर्तमान अध्याय 8:28 पासून आम्ही वाचतो. मग तो पलीकडे गद्रेकराच्या देशात गेल्यावर 2 भूतग्रस्त कबरातून निघून येत असताना त्याला भेटले. ते इतके अक्राळ विक्राळ होते की त्या वाटेने कोणालाही जाणे शक्य नव्हते. तेव्हा पहा, ते ओरडून म्हणाले, हे देवाच्या पुत्रा, तू मध्ये का पडतोस? नेमलेल्या समयापूर्वी तू आम्हाला पिळावयास येथे आला आहेस काय? तेथे त्याच्यापासून दूर अंतरावर डुकराचा मोठा कळप चरत होता. मग ती भूते त्याला विनंती करू लागली की तू जर आम्हाला काढीत असलास तर त्या डुकराच्या कळपात आम्हाला पाठवून दे. त्याने त्यास म्हटले, जा. मग ती निघून डुकरात शिरली आणि पहा, तो कळप कड्यावरून समुद्रात धडक धावून जाऊन पाण्यात बुडून मेला. येशूने ह्या शैतानाला त्या व्यक्तीतून काढले. कसं काढले? आपल्या एका शब्दाने, फक्त असं म्हणले, जा, निघून जा, आणि ते शैतान निघून गेला. म्हणजे येशूच्या शब्दामध्ये शक्ती आहे, येशूच्या नावामध्ये शक्ती आहे.
आणि येशूच्या नावाची शक्ती आमच्या जीवनामध्ये येते. आणि म्हणून ज्या कोणाच्या घरी त्रास आहे, ज्या कोणाच्या घरी बंधन आहे, ज्या कोणाच्या कुटुंबामध्ये बंधन आहे, त्यांनी जास्तीत जास्त येशूचं नाव घेऊन येशूच्या नावाने प्रार्थना करावं. दाविदाचा पुत्रा येशू माझ्यावर दया कर, प्रभू येशू माझ्यावर दया कर, प्रभू येशू आम्हाला बरं कर, प्रभू येशू तुझ्या पवित्र रक्ताने आम्हाला शुद्ध कर, प्रभू येशू आम्हावर दया कर, प्रभू येशू आम्हाला बरं कर. ज्या लोकांच्या घरी आजार आहे त्यांनी सुद्धा येशूच्या नावाने प्रार्थना करावी. ज्या लोकांची कामाधंद्याची अडचण आहे त्यांनी सुद्धा येशूच्या नावाने प्रार्थना करावं. विश्वास ठेवा, येशूच्या नावामध्ये सामर्थ्य आहे आणि त्यानुसार आपण प्रार्थना करावं. आम्हाला प्रभू सामर्थ्य देते, शक्ती देते आणि आम्हाला बरं करते. प्रिय बंधू आणि भगिनींनो, आपण 2 मिनिट प्रभूकडे प्रार्थना करूया. आपल्या सर्व गरजा प्रभूला सांगूया आणि येशूच्या नावाने प्रार्थना करूया. प्रभू येशू, आम्ही तुला धन्यवाद देतो. आज सुंदर वचन तू आम्हाला दिलेस आणि आम्हाला एक सुंदर संदेश दिलास. प्रभू, याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. आमच्या सोबत जुळलेल्या प्रत्येक लोकांना मी तुझ्याकडे समर्पित करतो. त्यांना तू आशीर्वाद दे. त्यांच्यामध्ये असलेले सर्व दुःख, सर्व आजार, सर्व बंधन, सर्व अडचण तुझ्या पवित्र चरणात समर्पित करतो आणि तुझ्या नावाने मागतो. प्रभू, त्यांना आशीर्वादित कर आणि त्यांना त्यांच्या रोगापासून, बंधनापासून, आजारापासून मुक्त कर. तुझी कृपा त्याच्यावर येऊ दे. येशूच्या नावाने आपण प्रार्थना करूया. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. येशूची स्तुती हो, येशूची महिमा हो, येशूची आराधना हो. हालेलुया, 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 हालेलुया. येशूच्या पवित्र नावाने, येशूच्या पवित्र रक्ताने, येशूच्या पवित्र क्रूसाने सर्व त्रास, सर्व आजार नासरत कर. येशूच्या नावाने नष्ट हो. प्रभू, तुमच्या जीवनामध्ये मोठे कार्य करो. येशूच्या नावाने तुम्हाला शांती मिळो. येशूच्या नावाने तुम्हाला कृपा मिळो. येशूच्या नावाने तुम्ही सर्व रोगापासून मुक्त व्हा. येशूच्या नावाने सर्व बंधन तुटून जाओ. येशू तुम्हाला सर्व रोगापासून बरे करो. येशूची शांती तुमच्या जीवनामध्ये येऊ. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबाबाची प्रीती आणि पवित्र आत्म्याचा सहभाग आम्हा सर्व आता नेहमी व सर्व काळ. आमेन.